लाडक्या बहिणीचे पैसे न मिळाल्यामुळे काही महिलांमध्ये नाराजी पसरल्याची बातमी समोर येते। राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणं सुरू झालाय। मात्र काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही जमा झाला नाहीये। लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करून सुद्धा हप्ता न मिळाल्याने नाराजी पसरली। आता ई-केवायसी नव्हे तर उत्पन्नासारखे इतर निकष देखील महत्त्वाचं असल्याचं समोर आलंय। पात्र आणि अपात्र महिलांच्या फरकामुळे अनेक लाभार्थ्यांचे पैसे रोखले गेल्याची माहिती मिळते। दरम्यान काही महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही। डिसेंबरचा हप्ता मिळावा म्हणून अनेक महिलांनी घाईघाईने केवायसी देखील केली होती, परंतु काही महिला योजनेच्या निकषात बसत नसल्यामुळे त्यांची केवायसी अजूनही हप्ता त्यांना मिळालेला नाहीये। ई केवायसी करताना महिलांना त्यांच्या वडिलांनी पतीचं उत्पन्न सांगावं लागत होतं। ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा अधिक असेल त्यांना योजनेचा लाभ दिला जात नाहीये। त्यामुळे काही अपात्र महिलांना यामध्ये योजनेचा लाभ घेता येत नाही। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सरकारने लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केली होती आणि आता ज्या महिला अपात्र आहेत त्यांना याचे पैसे मिळत नाहीयेत। निकषांच्या आधारे महिला पात्र की अपात्र हे ठरवण्यात येत आहे। त्यासोबतच आता महायुती सरकारकडून मकर संक्रांतीच्या दिवशी डिसेंबर महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा करणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यावेळी काही जणांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, मात्र अजूनही अनेक महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता अजूनही जमा झाला नाहीये। त्यामुळे काही महिलांमध्ये गोंधळाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे काही महिलांनी यावर टीका देखील केलेली आहे।